नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत मेगा भरती 2026 अंतर्गत 70,000 जागांसाठी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे। याबाबतची काय संपूर्ण माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत आणि याची सुरुवात म्हणजे यामधील पहिली जाहिरात या ठिकाणी मित्रांनो रिलीज करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सीआयडी मार्फत परीक्षक पदासाठी सरळ सेवा भरती होणार आहे। ही जी काय संपूर्ण माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि या काय ज्या 70,000 जागांसाठी येणाऱ्या जाहिराती आहेत त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत या ठिकाणी पाहता येतील। त्यासाठी मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, जो काय अपडेट आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 70,000 पैकी किती जागा एमपीएससी मार्फत भरल्या जाणार आहेत, इतर जागा ज्या आहेत ते कोणत्या संस्थेमार्फत भरल्या जातील याबाबतचा अपडेट असेल आणि जी पहिली जाहिरात आहे त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही बघू शकता ही जी जाहिरात आहे मित्रांनो ज्या प्रसिद्ध होणार आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता न्यूजपेपरला आलेली जाहिरात आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यात 70,000 पदांसाठी लवकरच मेगा भरती या ठिकाणी होणार आहे। लक्षात घ्या, याबाबतचे ऑलरेडी जे बातम्या होत्या त्या येत होत्या, मात्र सध्या याबाबतचं कन्फर्मेशन मित्रांनो थोडक्यात होत आहे असं आपल्याला समजता येईल, कारण याची पहिली जाहिरात सुद्धा या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, याबाबतची नुकतीच मीटिंग झालेली आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की राज्य सरकारमध्ये 70,000 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्यासाठीची नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली जात आहे किंवा केली जाणार आहे। त्यातील 50,000 पदे ही राज्य लोकसेवा आयोगामार्फत अर्थात एमपीएससी मार्फत भरली जातील, तर 20,000 पदे ही अन्य शासकीय संस्थांमार्फत भरण्यात येतील असेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे एका बैठकीत ही घोषणा या ठिकाणी मित्रांनो केलेली आहे। राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल असे फडणवीस सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सो या जर गोष्टी बघितल्या तर तुमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मित्रांनो असणार आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करणे आवश्यक आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्र DGIPR यांच्यामार्फत ही ट्विट या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं काल, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत। सो टोटल 70,000 जागा मित्रांनो या रिक्रुटमेंट अंतर या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ज्यापैकी 50,000 जागा या सांगितल्याप्रमाणे एमपीएससी मार्फत भरल्या जातील, तर 20,000 जागा इतर संस्थेमार्फत त्या ठिकाणी शासनाच्या भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करायचं आहे। मोस्टली यातील मित्रांनो सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिराती असणार आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, येणारा काळ हा फार महत्त्वाचा असणार आहे। 2026 मध्ये तुम्हाला जे जॉब मिळवायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी अचीव्ह करू शकता। यातील पहिली जाहिरात मित्रांनो आपण म्हणू शकतो या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता न्यूजपेपरमध्येच अगेन आलेली ही जाहिरात आहे आजच्या पेपरमध्ये, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता अप्पर पोलीस संचालनालय गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे अर्थात सीआयडी यांच्यामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत ही जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यांची 16 पदे रिक्त पदे भरायची असून त्यासाठी इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। सो टोटल 16 जागा आहेत। तरी मित्रांनो कालच आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल रिलीज झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आता या जाहिराती येण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये सीआयडी मार्फत ही पहिली जाहिरात आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ज्यामध्ये सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यांच्या 16 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे, ज्यासाठी mahacid.gov.in या वेबसाईटला तुम्हाला अप्लाय करायचं आहे। याबाबतची पात्रता अर्हता जी असणार आहे ती लवकरच आपल्याला समजेल। ऍक्च्युली 10/2/2026 पासून म्हणजे आजच्या तारखेपासून 10 वाजल्यापासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होणार होती, मात्र सध्या वेबसाईटला इश्यू आहेत, वेबसाईट ओपन होत नाही। त्याबाबतचा अपडेट जशी वेबसाईट रिलीज ओपन होईल त्यानंतर जी काही नोटिफिकेशन असेल ती मी तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता 10 तारखेपासून 11 मार्च पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी या वेबसाईट मार्फत करू शकता। प्रबोलित TCS किंवा IBPS मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतली जाईल। येणाऱ्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत। ही जी जाहिरात आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला महासीआयडीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून चेक करायचं आहे पात्रता वगैरे। मला जशी समजेल तशी मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन। मात्र या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या आहेत की येणाऱ्या काळामध्ये 70,000 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करणे महत्त्वाचं आहे। आणि दुसरी गोष्ट, याबाबतच्या जाहिराती ऑलरेडी येण्यास सुरुवात झालेली आहे, ज्यामधली महासीआयडीची पहिली जाहिरात तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून चेक करू शकता किंवा त्याबाबतचा अपडेट घेऊन त्यासाठी जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता।
शकता। याबाबत शैक्षणिक पात्रता, एज लिमिट याबाबतची जी काही डिटेल्समध्ये माहिती अवेलेबल होईल त्यामार्फत मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन येण्याचा नक्की मित्रांनो प्रयत्न करेन। मात्र तुमचा अभ्यास कंटिन्यू करा, येणारा काळ हा फार तुमच्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे। यापैकी काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या चॅनलमार्फत करत असतो। धन्यवाद।